पिंगळ जोशी आला डमरूवाला आला पिंगळ जोशाचं झालं आजा पंजाचे वैडाचे उद्धार होतीन सत्व कडीला जातीन उद्धार वैडाचे होतीन खळे जातात महादेवाचं डमरू वाजवतात देवाचं नाव घेतात कोणी दान करतो कोणी नाही करतो कोणी हाकालून लावतं अशी आमची परिस्थिती आहे कुणी गावात येऊ देत नाही कुठं भिक्षा मागायला गेलो कोणी दान करीत नाही कुणी हाकालून लावतंय कुणी काही बोलतंय आरक्षणात आम्हाला 5 पैसे फायदा आतापासून झाला नाही कुणाकडे जावा एक आमदार खासदार आशाकडे जावं तर ते आम्हाला दारात सुद्धा उभा करीत नाही हाकलपट्टी करतात म्हणून आम्ही जगायचं कसं आणि आमच्या लेकरा भावाचं व्हायचं कसं जातीचे काष्ट नाही घरकुल नाही राशन सुद्धा आणि आमच्या भटक्याला देत नाही असं आम्ही भटकायचं कवर आता आमची पिढी गेली आता ह्या लेकरा बाळाची पिढी जायची कशी ह्या लेकरा बाळा आम्ही जगवायचं कसं खेळणी करायचं पुढं काय भीक मागल्यानं शिक्षण होतं का मग आमची जिंदगी खराब करायला सरकार आजे पंजे आमच्या असेच मेले मत पुरतं गोड गोड बोलतात तुमचं काम करू तसेच बसलेले आम्ही वारेवर तोंड घेऊन ओबीसी समाजामध्ये अनेक छोट्या मोठ्या अशा जाती येतात त्यामधीलच एक जात म्हणजे पिंगळा समाज रोज सकाळी हा पिंगळा समाजातील लोक हे दारोदारी भटकंती करून भिक्षा मागण्याचं काम करतात आपल्यासोबत यातीलच एक पिंगळा समाजातील काही नागरिक आहेत किंवा लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात बाबा काय नेमकं तुमची सकाळी सकाळी तुम्ही लोकांना जनजागृती करता सकाळी जातात महादेवाचं डमरू वाजवतात आणि गुरुगर हरिनाम देवाचं नाव घेऊन शिनी भिक्षा मागतात देवाचं नाव घेतात कोणी दान करतो कोणी नाही करतो कोणी हाकालून लावतं अशी आमची परिस्थिती आहे आम्ही गावोगाव पाल हे लावून झोपड्या बांधून भवताला परिचार मागतो आम्हाला कोण्या गावात भिक्षा आता चोऱ्या चपाट्या लपडे व्हायला आम्हाला हिंडायचं बी बंदी करायले कुणी गावात येऊ देत नाही कुठं भिक्षा मागायला गेलो कुणी दान करीत नाही कुणी हाकालून लावतंय कुणी काही बोलतंय आताही आम्ही लेंडवानी तिथं भिक्षा मागून लेकर बाळ जतन करतो आमच्या पोटाची सोय लागत नाही ना आमच्या काही लेकर बाळाचं चांगलं करू शकत नाही आणि शिक्षण शिकून आमच्या बाल बच्चांचा काही निराव होत नाही बाबा मला सांगा आरक्षण म्हणजे काय आरक्षणाचा कितपत फायदा तुम्हाला होतोय आरक्षणात आम्हाला 5 पैसे फायदा आतापासून झाला नाही आणि आमचं कुणी मनावर दखल घेत नाही गरिबाची आमचा कुणी नेता नाही भटक्या नाही कुणी कार्यकर्ता नाही सर्व आमचे लोक गरीब आहेत काही कारणामध्ये उतरलेले नाही आणि त्यांच्याकडे कुणाकडे जावा एक आमदार खासदार आशाकडे जावं तर ते आम्हाला दारात सुद्धा उभा करीत नाही हाकलपट्टी करतात म्हणून आम्ही जगायचं कसं आणि आमच्या लेकरा भावाचं व्हायचं कसं ह्याची दखल सरकारने घ्यावे आणि आमची निगराणी सरकारनं आमच्यावर नजर टाकावे ना आमच्या काहीतरी मार्गाला बालबच्चे हवे बाबा काही शासकीय सुविधा किंवा कुठल्या योजना तुम्हाला आतापर्यंत मिळाल्यात का आतापासून आम्हाला काही योजना मिळल्या नाही कुणाला घरकुल नाही कुणाला काष्ट सुद्धा नाही जातीचे काष्ट नाही घरकुल नाही राशन सुद्धा आणि आमच्या भटक्याला देत नाही गावातले मराठी कुणबी 18 जात ते मागास वर्गामध्ये येऊ आणि त्यांना दिहाडी खाली त्यांचे नाव आहेत शेतकऱ्यांचे मराठ्याचे 2-2 आवत चलते त्यांचे दिहाडी मध्ये नाव आहेत आणि आमच्या भटक्यांचे नाव दिहाडीत नाही का दिहाडी खाली लोक 90% दुसरे कुणबी मराठी शेतकरी 2-2 आवतावाले आणि आम्हाला घर नाही दार नाही शेती नाही बाडी नाही काही नाही झोपडे घेऊन हिंडतो आम्हाला दिहाडी खाली नाही आम्हाला घरकुल नाही राशन नाही आमच्या लेकरावर काही सवलत नाही आम्हाला 60-70 वर्षाची वय झाली आम्हाला पगारी नाही आम्ही जगायचं कशावर म्हणून हिंडतो योग आमचं दखल सरकारनं घ्यावं ना आमचं काहीतरी मार्गाला लावावं ही आमची विनंती आहे असं आम्ही भटकायचं कवर आता आमची पिढी गेली आता ह्या लेकरा बाळाची पिढी जायची कशी
ह्या लेकर बाळा आम्ही जगवायचं कशाने, हे करायचं पुढं काय? शिक्षण शिकून जर फायदा व्हायना तर त्या लेकराच्या शिक्षणाला पैसे लावायचे कुठून? आणि त्या शिक्षण आम्ही करायचं कशानं? भीक मागल्यानं शिक्षण होतं का? आणि लेकरू शिकत का? ते बी असं आई बापाच्या भिक्षा मागून ते बी भटकणार. मग आमची जिंदगी खराब करायला सरकार, आमच्या जिंदगीचा काही फायदा नाही. मेलेलं बरं, ते आवाजी आम्हाला काही ना काही आमच्या लेकरा बाळाला सवलत मिळावा ही आमची मागणी. आणि सरकारने आम्हाला मदत करावं. कुठे गेलं तर लोक आम्हाला आरोपी लावतात फिरल्याच्या अवघानं. धंद्याला गेलं कोणी चांगलं बोलत नाही, धंद्याला गेलं काही भिक्षा मिळत नाही. कुठे देत चिपटा आठवा शेर आठवा अन्नदान मिळतं ते खुटून खातो. गावात गेला आम्हाला कुणी चांगलं म्हणत नाही, दारात उभा करीत नाही. गावात चोऱ्या चपाट्या झाल्या, आदवती यायल्यात. तुम्हीच लपडे गावात हिंडून करायले, बद काय कला मारायलेत. मग त्या योगानं हिंडायचं कसं? हिंडायला गेलो तर पोट भराना, गेल्याशिवाय पर्याय नाही. आजे पंजे आमच्या असेच मेले ह्या धर्मातच, तरी वर नाही आले. आणि हिकून चुकून आम्ही करायला तर आमचे पोट भरू जाईनात. आणि गावात गेलो आम्हाला कोणी भिक्षा द्यायना, लेकराचा काही फायदा व्हायना. एवढीच आमचे हात जोडून विनंती आहे, सरकारनं आमचे काहीतरी दखल घ्यावं आणि आम्हाला काहीतरी मार्गाला लावावं. बाबा, आतापर्यंत किती वेळा तुम्ही मतदान केलं आहे, काय सांगा? आता पोतर मतदान म्हणजे कमीत कमी 50 वेळा झाला असेल. मग मतदान करून बी काही फायदा नाही. मतदान केलं, सर्वांना मतदान केलं तरी आम्हाला काहीच नाही, काही त्याचा उपयोगच नाही. आमदार खासदार कोणी आहेत? आमचे आमदार खासदार आहे, सर्व आमदार खासदार आहे. इकडे बोर्डीकर आहे, इकडे राहुल पाटील आहे, बंडू बुवा शेत, वरपुडकर आहेत, मंत्रीपद झालेले. एकानं आमचं काही केलं नाही. मतापुरतं गोड गोड बोलतात, तुमचं काम करू तुमचं काम करू. तसेच बसलेले आम्ही वाऱ्यावर तोंड घेऊन. मग असं करायचं कव्हर का? मत खायापुरते लोक करायला नेते, काही उपयोग आमचा व्हायना. मतापुरते येतात, घोलवितात आणि निघून जातात. म्हणजे आम्हाला तोंडाला पाला पुसून जातात. आणि आम्ही मत देतो अशा मोठी जोड, अशा चौघांना आम्ही मत देतो, त्याचा फायदा ते घ्यायले ना आमचं वाटोळ करायले. अरे तू चालला खुर्चीवर, पण आमच्यापासून तू पदाला आहे. आम्ही बेकारी पाल घेऊन हिंडतो, विलक्षणाच्या टायमाला तुमच्या जाग्यात येऊन तुम्हाला मत देतो, त्याचा काही फायदा? मत घेताना तुम्ही दाढी पोचवर येतात, हात लावून मत घेतात आणि आम्हाला चांबाळून चोंबाळून गुलाबजांबू सारखं करतात आणि ऐन टायमाला डोंगरला देऊन हाकालून देतात. काही फायदा नाही. हे राजकारण नाही, हे सर्व गजकरण आहे. हे राजकारण राहिल्याने गजकरण गरीबाचं कोणी वाली नाही. सर्व दुनिया पैसा मागे लागलेली आहे, गरीबाच्या मागे एकही नाही. आणि गरीबाला असं मार्गाला रस्त्याला लावणारा असा नेता एकही झाला नाही. सर्व आपलं भरून घ्यायचं, आपलं पोट भरलं म्हणजे जग सुखी. अरे जगाचं काही कर चांगलं तेव्हा आपलं करून घे. बरोबर. बाबा, आरक्षण म्हणजे काय, काय सांगाल? आरक्षणाविषयी काय सांगाल? आरक्षण विषय, आरक्षण सर्वांना मिळावं, पण आम्हाला 2% असून आमचाच फायदा नाही तर दुसऱ्याला आरक्षणाचा काय फायदा होईल आणि काय होणार आहे? आरक्षणाला आदिवासीला आहे, पारजाला भरपूर आदिवासीला आहे, बुद्ध समाजाला आहे. आम्हाला हे 2% आरक्षणात होणार काय? आदिवासी 25% आरक्षण असून त्यांचे लेकर बी भीक मागायला लावले, त्यांना सुद्धा सवलत नाही. सर्व काही नाही. हे काळा बाजार आहे, हे काळा बाजार आहे, काही नाही. पण आम्हाला आरक्षण काही रुपये 4 तरी आमचा फायदा करा, काहीच नाही. आपल्यासोबत आणखीनही काही नागरिक आहेत. दादा, मला सांगा, मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागतोय, काय सांगाल? मराठ्यांना आरक्षण मिळावं, पण त्यांचा वेगळा प्रवर्ग पाहिजे. ओबीसीत अनेक जाती आहेत आणि त्यामध्ये सर्व भटकाचा समाज आहेच. त्यामध्ये पुन्हा मराठी जर आले तर ज्या गोष्टी आम्हाला थोड्याफार मिळतात
कदाचित भेटत तर नाहीत, आणि जर भेटायला लागल्यात त्या पण ते जर आले त्याच्यात तर आम्हाला काय राहील? त्यांना आरक्षण मिळण्याबाबत आमची काही समस्या नाही, मिळावं, पण त्यांचा वेगळा प्रवर्ग पाहिजे, ओबीसीतून नाही. कारण 350 जाती ओबीसी मध्ये आहेत, आणि त्यात मध्ये मराठा समाज इतक्या लोकसंख्येने जर त्यामध्ये आला तर काय भेटणार आहे गोरगरिबांना? त्यामुळे त्यांचा वेगळ्या प्रवर्गामध्ये समावेश व्हावा, ओबीसीतून नाही. बरं, आतापर्यंत तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणामधून काय फायदा मिळालाय का? नाही, पण कदाचित भविष्यामध्ये होईल याची गॅरंटी, कदाचित भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी तो लाभ होईल, पण मराठी जर त्यामध्ये घुसले तर त्याचा लाभ कुणालाच होणार नाही, हे आमचं म्हणणं आहे. बाकी काय नाही, त्यांना आरक्षण मिळावं याच्याबद्दल आमची काहीच समस्या नाही, मिळावा पण वेगळा प्रवर्ग. बरं, तुमची सध्याची काय परिस्थिती आहे? तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी राहताय? आता हे गावगाव भटकणे, असं प्रत्येक गावात 8-15 दिवस राहणे, भिक्षा मागणे, पोट भरणे. काही काही गावात भिक्षाला गेल्यावर लोक फिरू देत नाहीत, हे चोऱ्या चपाट्या असं काही बी भानगडी सांगतात, गावातून हाकलून देतात, पुन्हा इथून दुसऱ्या गावी जाणे, मागणे, असंच व्यवसाय चालू आहे. बरं, दादा मला सांगा, तुमचा हा जो व्यवसाय आहे हे कशा पद्धतीने चालतोय, आणि आरक्षण म्हणजे काय काय माहिती आहे? आम्हाला 1 मिनिट 2 मिनिट आहे. आमचं तर पहिलंच कास्ट सर्टिफिकेट नाही, आमच्या गोसाई समाजाला पहिलंच कास्ट सर्टिफिकेट अजिबातच नाही. आणि असं केसावर फुगे, काना नाका टोचत फिरायचं, दुसरं आम्हाला कोणतंच आरक्षण नाही. आम्हाला एनटीचं दिलेलं आहे भटके समाजामधून, पण त्याचा काही उपयोग नाही, काही चालत नाही, काही उपयोग नाही. हे कसे दिवस काढतो, काय काढतो, लेकरं बाळा घेऊन थंडी पाणी. कास्ट सर्टिफिकेट आमचं कोणत्या गोसाई समाजात अजिबातच नाही, भेटतच नाही, कुठंच भेटत नाही आम्हाला. गोसाई समाजाला आमचे 6वीला 10वीला 12वीला मूळ व्यवसाय काय आहे? आमचा नाक कान टोचणं, बाळ्या बुगड्या ऐकणं, केसावर फुगे, हेच कुत्रे भुकत फिरतात साऱ्या गावात आमच्या पाठीमागे, आम्ही पुढं फिरतो. ह्याचा काहीच उपयोग नाही आम्हाला. नाही, हे झोपड्या मारून त्याचा काहीच उपयोग नाही सर आम्हाला. आणि आमचं कोणी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, संत्री, कोणी आमचं कोणीच नाही. एकंदरीतच आपण या ठिकाणी पाहिलं तर आरक्षण असून देखील या भटक्या समाजाला आजही भटकंतीच करावून भिक्षाच मागण्याचं काम करावं लागत आहे. त्यामुळे आरक्षणाचा कुठेही फायदा न झाल्याचं या समाजाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. मॅक्स महाराजसाठी मी अजय गाडे, जालना.